जग कितीही पुढे जाऊ द्या, टेक्नॉलॉजी कितीही पुढे जाऊ द्या, डेटिंग ॲप्स येऊ दे, एआय येऊ दे, प्रेम नावाची गोष्ट कधीच बदलणार नाही. प्रेम समजून घेण्यासाठी मन, मेंदू, हृदय, शरीर यावरच अवलंबून राहावं लागणार आहे. डेटिंग ॲप्स थ्रू प्रेम शोधणाऱ्या या पिढीच्या काळात खरं तर प्रेम शोधत नसतात ती, म्हणजे ही मुले-मुली. पण उगाच आपण आपल्या मनाची समजूत करून घेतली किंवा तसं बोलावं लागतं, की डेटिंग ॲप्सवर काय चालतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असो, तर डेटिंग ॲप्स थ्रू प्रेम शोधायला निघालेल्या हिरोचा पिक्चर बघायला गेलो, परमसुंदरी. खरं तर एका शब्दात रिव्ह्यू सांगू शकतो, पण नाही सांगणार. मग पूर्ण रिव्ह्यू कोण बघणार? चला परमसुंदरीचा रिव्ह्यू करतो. रिव्ह्यू आवडला असल्यास आवडणारच आहे तुम्हाला. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि पैसा वसूल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर गोष्ट सुरू होते दिल्लीत राहणारा परम जो की अतिश्रीमंत बापाचा मुलगा आहे. बापाकडे एवढा पैसा कसा आला, कसला बिझनेसमॅन आहे काहीच माहित नाही. तर परम स्टार्टअपमध्ये इंटरेस्टेड आहे. त्याचे आता पण सगळे स्टार्टअप फेल गेले आहेत. एका नवीन स्टार्टअप त्याच्याकडे येतं ज्यामध्ये तुम्ही त्या ॲप थ्रू सोलमेट शोधू शकता. परमला ही आयडिया आवडते, त्यात तो गुंतवणूक करायचा ठरवतो. पण आधीचे स्टार्टअप फेल गेल्यामुळे परमचे वडील गुंतवणुकीसाठी फंड देण्यास नकार देतात. परम वडिलांना हे स्टार्टअप फेल जाणार नाही, हे जगात नंबर 1 स्टार्टअप असेल असं वगैरे खूप छान कारणं देऊन पटवून देण्याचा प्रयत्न करतो. वडील म्हणतात या ॲपच्या मदतीने तू स्वतः करता कमाईच्या आज सोलमेट शोधून दाखव, मी तुला गुंतवणुकीसाठी पैसे देईन असं दोघांमध्ये डील होतं. परम डील डन करतो आणि परमचे सोलमेट केरळमध्ये आहे असं ते ॲपवर दिसतं. जीवलग मित्र जग्गीला घेऊन परम केरळच्या दिशेने निघतो आणि एका केरळमध्ये एका छोट्या शहरामध्ये तो जातो. परम सोलमेट असलेल्या सुंदरीच्या गावी पोहोचतो. होमस्टे चालवणाऱ्या सुंदरीला बघताच परम तिच्या प्रेमात पडतो. तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. परम सुंदरीला मनातली भावना बोलून दाखवणार तोच इंटरव्ह्यूला नेहमीचा ट्विस्ट येतो. तर अशी ही गोष्ट आहे. परम सुंदरी रॉम-कॉम क्रॉस कल्चर मूव्ही आहे. स्टोरीबद्दल म्हणाल तर परम सुंदरी काहीही नवीन घेऊन येत नाही. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये रॉम-कॉम म्हणून जे काय आले त्या मूव्हीची कॉपी करत परमसुंदरी बनवला आहे असं वाटत राहतं. क्रॉस कल्चर आहे म्हणून मला चेन्नई एक्सप्रेस आठवला आणि बाकी तुम्ही असे सगळेच रॉम-कॉम आठवा त्यामध्ये काय होतं तेच ते आपल्या सिनेमात असं वेगळं असं कोणी वेगळा प्रयत्न करत नाही काही वेगळ्या गोष्ट आणायचा. सो ना धड रोमान्स आहे, ना धड कॉमेडी आहे. सगळं जबरदस्ती घडवून आणल्यासारखं दिसत राहतं. स्टोरीमध्ये नाविन्य नाही एक वेळ मान्य आहे, पण स्क्रीन प्ले चांगला लिहायला हवा होता. 3 रायटर असून सुद्धा स्क्रीन प्ले खूप फ्लॅट आहे. फर्स्ट हाफ थोडासा सहन करण्याइतपत बरा आहे, पण सेकंड हाफ तर सहनशक्तीचा अंत बघ. सिनेमाचा शेवट तर खूपच वाईट आहे. हा शेवट आपण सगळ्याच बॉलिवूड रॉम-कॉम सिनेमात बघत आलोय. भरपूर असे छोटे-छोटे सीन्स आहेत ते बघताना असं होतं, की अरे असे सीन कोण लिहितं? व्हिज्युअल लेव्हलला सिनेमा चांगला शूट केलाय म्हणून बघायला छान वाटतं. हिरवंगार सुंदर केरळ छान टिपलंय. परदेसी गाणे चांगलं झालंय. बाकी ॲक्टिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर सिद्धार्थ, जान्हवी दोघांनी चांगलं काम केलंय. जान्हवीने मल्याळम भाषेवर चांगली मेहनत घेतली हे दिसून येतंय. बाकी इतर कलाकारांनी चांगली साथ दिली असं म्हणावं लागतं. अजिबात चुकूच नाही अशा यादीतला हा सिनेमा नाहीये. नाही बघितलं तरी फार काही बिघडणार नाहीये. सिद्धार्थ आणि जान्हवीचे हार्डकोर फॅन असाल तर बघायला जाऊ शकता. बाकी दुसरं काही कारण नाहीये आणि अशाच ऑनेस्ट अमेझिंग रिव्ह्यूसाठी पैसा वसूल रिव्ह्यू या YouTube चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू आवडले असेल तर लाईक करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. थँक यू.